बिहारच्या निवडणुकींकडे महाराष्ट्रातील सगळेच राजकीय नेते आणि पक्ष वाट पाहत होते, कारण त्यांच्या निकालावरच इकडचे सगळे राजकीय सूत्र बदलणार होते. तर 102 ठिकाणी भाजपनं निवडणूक लढवली, त्यापैकी त्यांचे आता 91 ठिकाणी लोक निवडून येत आहेत. स्ट्राईक रेट बघा यांचा जवळपास 91-92% त्यांचा स्ट्राईक रेट आहे. तर स्ट्राईक रेटच्या बाबतीत जर बघितलं तर बिहार भाजप आणि महाराष्ट्र भाजप एकंदरीत चालते. 2 वेळेस मतदान झालं, 6 तारखेला आणि 11 तारखेला. बिहारच्या 243 ठिकाणी मतदान झालं. एकही अशा ठिकाणी डबल मतदान केलेला मतदार आढळला नाही. एकाही ठिकाणी त्याची साई पुसून किंवा त्या गावचा त्या बूथवरचा मतदार नसलेला मतदार सापडला नाही. तशी केस रजिस्टर्ड झालेली नाही. उदाहरण द्यायला एखाद्या कुठल्या तरी प्रोडक्टची आपण ऍड केली आणि ते प्रोडक्टचं खप जास्त जायला लागला, तर आता मी त्या उत्पादनामध्ये जाणार आणि मीच कंपनीचा मालक होणार किंवा मी त्याच्यापेक्षा मोठ्या कंपनी काढणार, हा जो आत्मविश्वास आहे तो थोडासा त्या ठिकाणी प्रशांत किशोरला आला असेल असं म्हणायला काही हरकत नाही. राज ठाकरे काँग्रेस सोबतच्या महाविकास आघाडीमध्ये येईल का न येईल, आता तो चेंडू राज ठाकरेंच्या हातात आहे. बूथवर काम करणारा कार्यकर्त्याला समजत नाही, त्याच्यासमोर मतचोरी झाली, त्याच्यासमोर मतदानामध्ये घोळ झाला. म्हणजे तुमच्या कार्यकर्त्याला, तुमच्या स्थानिक नेत्याला तुम्ही असक्षम दाखवताय, कारण तुमचा मुद्दा जो आहे मतचोरीचा तो सोशल मीडियावर आणि टीव्ही माध्यमावर तुम्हाला ते सिद्ध करायचं आहे. मागच्या 2-3 वर्षापासून राहुल गांधी थोडंसं ऍक्टिव्ह झालेत. ती त्यांची भारत जोडो यात्रा काढली, पण त्यांच्या अवतीभोवती जो गराडा आहे ना, तो थोडंसं काय म्हणू आपण त्याला डाव्या विचारसरणीचे लोक आहेत आणि त्या लोकांचा आता ग्राउंड टच राहिलेलं नाहीये. आता जो ट्रेंड आहे बीजेपीकडे तर लोकांचा आहेच आहे ओढा, पण आता ह्या निवडणुकीतल्या विजयामुळे परत तो फ्लो अजून वाढेल. अर्थातच, कारण लोकांना काय डुबत्या नावेमध्ये थोडी आपण प्रवास करायला तयार, आपण कुठल्याही चांगल्याच नावेमध्ये प्रवास करणार ना. त्यामुळे आता ह्यात ही चांगली नाव कुठले, भाजपसोबत आघाडी करा, युत्या करा आणि सत्तेमध्ये या. तर काय बोललं जातं की भाजप हे आपल्या घटक पक्षाला, आपल्या मित्र पक्षाला संपवतं असं बोललं जातं, पण बिहारमध्ये तसं होताना दिसलं नाही. बिहारमध्ये भाजपनी जेडीयूला 102 ठिकाणी निवडणुका त्यांनी 102 जागा दिली. जेडीयू पण त्या ठिकाणी भाजपच्या सोबतच आहे. म्हणजे खरंच असं वाटायला लागलंय की देवेंद्र फडणवीस पार्थ पवारांना पाठीशी घालतायत. मला थेट प्रश्न आहे तुम्हाला. नमस्कार, पॉलिटिकल मूड या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजकारणामध्ये ज्या काही ट्रेंडिंग घडामोडी घडत असतात त्याच घडामोडींवरती आपण आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो आणि विश्लेषण करत असतो, अर्थातच कागदपत्रांच्या सहित. बिहारची निवडणूक झालेली आहे आणि आता वेध लागलेले आहेत महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिहारची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीचे महाराष्ट्राच्या निवडणुकीवरती काय काय परिणाम होणार, हा आपला आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. आणि चर्चा करण्यासाठी आहेत आपल्यासोबत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. नमस्कार, कसा आहे तुमचा मूड? तर एकदम उत्तम आहे आणि उत्तम असायलाच हवा, कारण निवडणुकांचा सध्या सीझन सुरू आहे. बिहारची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे एनडीएला बहुमत मिळालंय आणि आपल्यासाठी महत्वाचं याच्याकरता आहे की तिथे भाजपा हा बहुमतामध्ये आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या काही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये भाजप हा नंबर 1 राहील असा दावा केला जातोय. बिहारची निवडणूक आणि आता येऊ घातलेली महाराष्ट्राची निवडणूक, काय विश्लेषण कराल? बिहारच्या निवडणुकींकडे महाराष्ट्रातील सगळेच राजकीय नेते आणि पक्ष वाट पाहत होते, निकालाची प्रतीक्षा करत होते, कारण त्यांच्या निकालावरच इकडचे सगळे राजकीय सूत्र बदलणार होते. उदाहरण जर आपल्याला द्यायचं झालं तर 2 ते 3 दिवसाच्या पूर्वी विजय वडेट्टीवार आले, माध्यमामध्ये सांगितले आणि काँग्रेसच्या नेतृत्वाने असं ठरवलंय की आम्ही राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार. आता यामागे बिहार निवडणुकीचं कनेक्शन होतं असं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जातं. का तर बिहारमध्ये जे काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे, जो सेक्युलर विचारसरणीचा मतदार आहे, त्यांच्यावरती इकडं राज ठाकरेंसोबत, शिवसेनेसोबत असलेली काँग्रेसची आघाडी त्या मतदारांना कन्फ्यूज करू नये म्हणून हा एकंदरीत खेळी केली गेली होती असं सांगितलं जातं. पण आता जर बघितलं निकाल, जर आपण बिहारचा बघितलं, आतापर्यंतच्या ट्रेंडवरून असं लक्षात येत आहे की बिहारच्या निवडणुकीमध्ये एनडीए मध्ये भाजप, जेडीयू, रामविलास पासवान, चिराग पासवानचं पक्ष, लोजपा, जीतनराम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या सगळ्यांचं मिळून एक एनडीए आहे. एनडीए आता त्या ठिकाणी 200च्या आसपास त्यांची
सीट झालेत. एकूण 243 पैकी 200च्या आसपास त्यांचे त्या ठिकाणी लोक निवडून येत आहेत. आणि महागठबंधनमध्ये राजद आहे, काँग्रेस आहे आणि मुकेश साहनीचा पक्ष आहे. तर हे महागठबंधन जवळपास 35च्या आसपास आहे. 243 पैकी 35च्या आसपास महागठबंधन आहे आणि एनडीए 200च्या आसपास आहे. याच्यावरून असं लक्षात येतं की भाजप ज्या पक्षासोबत आहे तो पक्ष पुन्हा सत्तेमध्ये कंटिन्यू येतोय, पुन्हा ते सरकार स्थापन करतोय. नितीश कुमारला साहजिकच ते पुढे मुख्यमंत्री करतील, कारण केंद्रामध्ये जर नितीश कुमार यांच्या खासदारांचा जर त्यांना सपोर्ट हवा असेल तर त्यांनी नितीश कुमारला हटवणार नाहीत असं एकंदरीत मत आहे. कारण नितीश कुमारला नाराज करणं चालणार नाहीये, कारण नितीश कुमारचे आतापर्यंत जवळपास 81-82 त्या ठिकाणी आमदार निवडून आलेत बरोबर ह्या निवडणुकीमध्ये. तर ते साहजिक भाजपचे जास्त सिमिलर निकाल लागलाय महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रमाणातच असं वाटतंय. दिसतात आकडे तसे दिसतात. कारण बीजेपीला खूप जास्त बहुमत मिळालं आणि त्यांच्या बीजेपीच्या सोबत जे पक्ष आहेत त्यांना सुद्धा यश मिळालंय. आता बघायला गेले तर 102 ठिकाणी भाजपनं निवडणूक लढवली, त्यापैकी त्यांचे आता 91 ठिकाणी लोक निवडून येत आहेत. स्ट्राईक रेट बघा यांचं जवळपास 91-92% त्यांचा स्ट्राईक रेट आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेवढंच 91-92% त्या ठिकाणी स्ट्राईक रेट होता. तर स्ट्राईक रेटच्या बाबतीत जर बघितलं तर बिहार भाजप आणि महाराष्ट्र भाजप एकंदरीत चालते. बिहारमध्ये सुद्धा विरोधकांचा सुपडा साफ झालाय, महाराष्ट्रामध्ये सुद्धा विरोधकांचा सुपडा साफ झालाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं महागठबंधनचे पक्ष घटक पक्ष कसे एकमेकांना सोबत घेऊन जाणार होते, हा त्यांचा जो गठबंधनची स्ट्रॅटेजी होती ते त्यांना खूप मदत करणार होती. पण निवडणुकीच्या वेळेस, निवडणुकीच्या आधी, निवडणुकीच्या दरम्यान त्यांची स्ट्रॅटेजी मला थोडीशी चांगली दिसली नाही. तेजस्वी यादवनी फोर्सफुली काँग्रेसला सांगितलं, त्यांच्या मित्रपक्षाला सांगितलं की मला मुख्यमंत्री पदाचा दावेदार करा, मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा. आणि ज्यावेळेस तेजस्वी यादवला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करत होते त्यावेळेस त्या ठिकाणी राहुल गांधीच नव्हते आणि जवळपास 14 ते 15 ठिकाणी आरजेडी विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली. महागठबंधन जनता जे होतं त्याच्यामध्ये एकमेकांच्या विरोधात लढून कशाची आघाडी, कशाचं गठबंधन, बरोबर. तर तिथले ते कार्यकर्ते एकदम त्या ठिकाणी नाराज झाले. निवडणूक रणनीतिकार म्हटलं की एकच नाव येतं, प्रशांत किशोर. नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, त्यानंतर ममता बॅनर्जी असतील, तिकडे दक्षिणेमध्ये जगनमोहन रेड्डी असतील, अशा वेगवेगळ्या मोठमोठ्या नेत्यांना विजयी करून देण्याचं काम या प्रशांत किशोर यांच्या कंपनीने केलं. आज त्याच प्रशांत किशोर यांचा पक्ष बिहार निवडणुकीमध्ये अत्यंत म्हणजे त्यांना काहीच कामगिरी करता आलेली नाही. बघा काय असतं की प्रशांत किशोर युएन मध्ये होते, युएन मध्ये काम केले, त्याच्यानंतर ते भारतात आले 12-13ला. मग त्यांनी भाजपला मदत केली, विशेषतः मोदीजींना मदत केली. तुम्ही म्हणता तसं ममता बॅनर्जींना मदत केलं. विशेषतः त्यांनी भाजप आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी शिवसेनेला सुद्धा मदत केली. आदित्य ठाकरेचे संवाद यात्रा वगैरे जे मधल्या काळामध्ये झाल्या 19 मध्ये, ती प्रशांत किशोर यांच्या कंपनीची ती आयडिया होती आणि त्यांचे ते कॅम्पेन होतं. मुळात त्यांनी जवळपास 2-2.5-3 वर्ष झाले त्यांनी स्वतःचा पक्ष काढायचं ठरवलं. ते नितीश कुमार यांच्या पक्षात होते, त्यांनी स्वतःचा पक्ष काढलं आणि बिहारमध्ये 1-1.5 वर्ष त्यांनी पूर्ण जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त बिहार त्यांनी पालतं टाकलं. चालत त्यांनी यात्रा केली. जनसुराज नावाचा त्यांनी पक्ष काढला. या दोन्ही पॉलिटिकल स्ट्रीमच्या बाहेरच्या लोकांना घेतलं. त्यांच्या मुलांचे त्यांनी प्रश्न मांडले की तुमच्या मुलांचं काय होईल, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी तुमच्या मुलं बिहार सोडून बाहेर नाही गेलं पाहिजे, तुमच्या मुलांना रोजगार मी मिळवून देईल, असे बरेचसे मुद्दे त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं. पण काय होतं ना की राजद झालं, जेडीयू झालं, भाजप झालं, काँग्रेस झालं, हे जे इस्टॅब्लिश्ड पक्ष आहेत हे वर्षानुवर्षे काम करत आलेले पक्ष आहेत. यांचे लोक गावापर्यंत, बूथपर्यंत आहेत. पण एका निवडणुकीमध्ये 1-2 वर्षामध्ये आपण येणार आणि आपण चमत्कार घडवून दाखवणार असं आता होणार नाहीये. आणि काय झालं की स्वतःच्या ताकदीवर पक्ष उभा करायचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे काशीरामजी आपण जर घ्यायचं झालं तर. त्यांनी सुरुवातीला बामसेप त्यांनी उभी केली, त्याच्यानंतर त्यांनी पक्ष काढलं, 15 वर्ष संघर्ष केलं, मग त्यांनी स्वतःच्या बळावर उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यामध्ये त्यांनी सत्ता स्थापन केलं. तसं करायला अजून प्रशांत किशोरला वेळ आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी एखाद्या ऍड कंपनी चालवतो किंवा मी एखादी ऍड कंपनी आहे आणि मी एखाद्या उदाहरण द्यायला एखाद्या कुठल्या तरी प्रोडक्टच्या आपण
ऍड केली आणि त्या प्रोडक्टचं खप जास्त जायला लागला, तर आता मीच त्या प्रोडक्शन मध्ये उतरेन, मीच त्याचा जो प्रोडक्ट उत्पादन मी त्या उत्पादनामध्ये जाणार आणि मीच कंपनीचा मालक होणार किंवा मी त्याच्यापेक्षा मोठ्या कंपनी काढणार, हा जो आत्मविश्वास आहे तो थोडासा त्या ठिकाणी प्रशांत किशोरला आला असेल असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्यांना वाटलं मोदीजींना निवडून आणलो, ममताजींना निवडून आणलो, जगनमोहन रेड्डींना निवडून आणलो, नितीश कुमारांना निवडून आणलो, तर मी स्वतः का निवडून नाही येणार, मग या लोकांना का निवडून आणू शकत नाही, असा त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आला. पण तसं होत नसतो. ऍड एजन्सीनी उत्पादनामध्ये उतरायचं नाही, त्यांनी उत्पादन करून मग त्याच मी सेलिंग करेल, मग मार्केटिंग करेल, हे नाही करत बसायचं. हा एक उदाहरण आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे काय होतं की आता भरपूर मोठा असा वर्ग आहे जे की असं वाटतं की राजकारणामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे, चांगले लोक आले पाहिजे, पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नसतो, त्यांच्यासाठी बोलणारा कोणी लीडर मिळत नसतो. पण प्रशांत किशोरच्या रूपानं बिहारमध्ये एक मिळाला होता, पण आता तसा प्रयोग देशभरामध्ये होताना कदाचित कमी दिसेल, कारण तो प्रयोग एकदम स्पेशल फेल झालाय. याला अपवाद आपण एकच म्हणू शकतो, तो अरविंद केजरीवालांचा. इंडिया अगेन्स्ट करप्शन ही जी मुवमेंट अण्णा हजारे यांनी सुरू केली, त्या मुवमेंटचा त्याला कदाचित अरविंद केजरीवाल यांना फायदा झाला, म्हणून ते 2 वेळेस पहिल्याच 1-2 प्रयत्नामध्ये ते निवडून आले, मुख्यमंत्री झाले आणि त्याच्या पक्ष त्यांनी मोठा करू शकला. पण प्रशांत किशोर सारखा किंवा एखादा नवीन कोणी जर येत असेल तर एवढा लँडस्लाइड विक्ट्री आणि एवढं मोठ्या प्रमाणामध्ये आपला पक्ष उभा करू शकणार नाही. आणि एखादा माणूस विचार करत असेल मला सगळं एकदम क्लीन, चरित्रवान, एकदम चांगलं व्हिजनवर राजकारण करायचं असेल तर ते खूप कठीण जाणार आहे, कारण व्यवस्था या ठिकाणी उभी करायला खूप काळ जाणार आहे. पण प्रशांत किशोरांनी एक आव्हान दिलं होतं स्वतःलाच, असं की जर जेडीयूच्या 25च्या वर जागा आल्या तर मी राजकारण सोडेल किंवा असं काही. बघा, राजकारणामध्ये आपण आता राजकारणामध्ये गेलो तर प्रत्येकाला असं बोलावंच लागतो. प्रत्येक पक्षाचे नेते बोलतात आमच्या पक्षाचे इतके जागा येणार, आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री बसेल. आता तुम्ही महागठबंधन मध्ये पक्ष आहे मुकेश साहनी यांचा, त्यांनी महागठबंधनवर दबाव आणून स्वतःला उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करून घेतला, पण त्याच्या पक्षाचे आता 0 जागा आहेत ना. म्हणजे असं जर बघायला गेलं तर आपापल्या पक्षाची ताकद, आपापल्या पक्षाचं म्हणणं मांडायचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्याच पद्धतीने प्रशांत किशोर यांनी म्हटलं असेल. पण असा प्रयोग करू पाहणाऱ्या लोकांसाठी ही शिकवण आहे. प्रशांत किशोरची जी राजकीय वाटचाल सुरू झाली त्याच्यातून लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि इथनं पुढे या व्यवस्थेला चॅलेंज कसं दिलं पाहिजे यासाठी वेगळी रणनीती उभारण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसचं या निमित्ताने मला विचारायचं होतं की काँग्रेसची खूपच केविलवाणी अवस्था झाली. म्हणजे एवढी पिछाट होईल असं वाटत नव्हतं. त्यांनी राहुल गांधींनी एवढी यात्रा काढली, वोट चोरीचं एवढं सगळं त्यांनी पत्रकार परिषद घेतली, हायटेक पत्रकार परिषद, आणि तेजस्वी यादव आणि राहुल गांधी बऱ्याच सभांमध्ये एकत्र दिसले. कुठे कमी पडले किंवा काय झालं नेमकं? बघा, वोट चोरीचा जो मुद्दा आहे ना तो बिहारच्या जनतेने नाकारलाय. आपल्याला हे आता सिद्ध झालेलंच आहे. बरोबर. कारण वोट चोरी जर झाली असती तर 2 वेळेस मतदान झालं, 6 तारखेला आणि 11 तारखेला. बिहारच्या 243 ठिकाणी मतदान झालं. एकही अशा ठिकाणी डबल मतदान केलेला मतदार आढळला नाही. एकाही ठिकाणी त्याची साई पुसून किंवा त्या गावचा त्या बूथवरचा मतदार नसलेला मतदार सापडला नाही. तशी केस रजिस्टर्ड झालेली नाही. त्यामुळं मतचोरी झाला हा तर दावा त्यांचा फोल ठरलाच आहे. आणि तोच दावा इकडे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीचे नेते पुढे नेत होते. आता त्यांच्यासाठी वोट चोरी हा मुद्दा चालणार नाहीये, कारण असा एकही प्रसंग घडला नाही किंवा असा एकही प्रसंग विरोधी पक्षातील लोकांनी जनतेसमोर आणला नाही. आणि हे सगळं निगेटिव्ह प्रचार करताना सुद्धा यंत्रणेवर आक्षेप उठवले, न्यायालयावर आक्षेप उठवले, तुम्ही निवडणूक आयोगावर आक्षेप उठवले, तरी पण लोकांनी एनडीएच्याच पालट्यामध्ये मतदान केलं आणि एनडीएला 200च्या आसपास नेऊन सोडलं. मतचोरीचा हा मुद्दा स्पेशल या ठिकाणी फेल झालेला आहे. तर महाराष्ट्रातल्या इतर पक्षांना, विशेषतः राज ठाकरे यांना आता काहीतरी वेगळ्या मुद्द्यांवरती ही महापालिकाची असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असेल ती त्यांना पुढे न्यावी लागेल. बरोबर. तुम्ही मगाशी उल्लेख केलात विजय वडेट्टीवार यांनी जे काय सांगितलं की सावध भूमिका घेते काँग्रेस, की आता बिहारची निवडणूक आहे आणि उत्तर भारतीयांना विरोध मनसे करतंय, त्यामुळे मनसेसोबत पुढच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या एकत्र लढायच्या की नाही, मनसेला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं की नाही, हा निर्णय खरं तर काँग्रेस ठरवणार होती. कारण बाकीचे पक्ष तर सोबत आहेच आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तर काही तशी भूमिका काहीच नव्हती.
मनसेच्या बाबतीतली. बरोबर. फक्त काँग्रेसच जे काय आहे ते ठरवणार होतं, पण आता काँग्रेसच्या हातातही ते राहिलेलं नाही असं वाटतंय का? कारण काँग्रेस या बिहारच्या निवडणुकीमध्ये सपशेल फेल झाली, म्हणजे आता महाराष्ट्रातही त्यांचा काही प्रभाव चालेल असं वाटत नाही. कारण बघा, मी आपल्या मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा सांगितलंय की भाई जगतापांनी मागच्या 2-3 वर्षाच्या पूर्वीच सांगितलंय, ते ज्यावेळेस मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते ना, त्याच वेळेस त्यांनी सांगितलंय की मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस सबळावर लढेल. पण आता लोकसभेमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्रातून जास्त सीट्स आले, विधानसभेमध्ये त्यांनी काहीच्या काही जागा मागितले, मग महाविकास आघाडीमध्ये थोड्या जागांवरून मतभेद झाला, जागा उशिरा जाहीर केल्या, किंवा ज्या ठिकाणी एखादा पक्ष निवडून येतो त्या ठिकाणी दुसऱ्याच पक्षाने जागा दिली, हे सगळे गोंधळ झाले. त्याच्यावर काँग्रेसची जी मानसिकता आहे ना, ती आता लोकसभेतल्या यशानंतर थोडीशी उंचावली होती. आता बिहारचं निवडणूक झाली, महाराष्ट्राची विधानसभा झाली, महाराष्ट्र विधानसभेत 16च ठिकाणी काँग्रेसचे आमदार निवडून आले. बिहारमध्ये तर एमआयएमच्या बरोबरीने त्या ठिकाणी काँग्रेस चालय. म्हणजे असं झालंय की एमआयएम सुद्धा 5 जाग्यांवर आहे आणि काँग्रेस सुद्धा 5 जाग्यांवर आहे. जो पक्ष या देशांवरती राज्य केलंय, जो पक्ष या देशावर वर्षानुवर्षे शतकानुशतके राज्य केलंय, त्या पक्षाला एमआयएम पक्षासोबत त्या ठिकाणी बिहारमध्ये बराबरी करावी लागते. याचा अर्थ असा होतोय की हळूहळू कुठेतरी एमआयएमचा वोट बेस हा मजबूत होत जातोय आणि काँग्रेसचा पारंपरिक जो मतदार आहे, मुस्लिम मतदार, आपण जर विशेषतः उल्लेख करायचा झालं तर त्यांना असं वाटतं की आता काँग्रेसपेक्षा एमआयएम त्यांना जवळची वाटायला लागली आणि एमआयएमची ताकद वाढते. महाराष्ट्रात तसं कदाचित झालं असेल, कदाचित होईल सुद्धा. महाराष्ट्रातला मुसलमान मतदार, मुंबईतला मुसलमान मतदार कदाचित एमआयएम किंवा काँग्रेसच्या पर्याय शोधत असेल, तर त्या पर्यायामध्ये राज ठाकरे आले का, किंवा उद्धव ठाकरे आले का, किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे आले का, मग ते कोणाला स्वीकारेल हे येणारा काळ आपल्याला सांगेल. म्हणूनच राज ठाकरे काँग्रेस सोबतच्या महाविकास आघाडीमध्ये येईल का न येईल, आता तो चेंडू राज ठाकरेंच्या हातात आहे. आधी हा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात होतं, कारण त्याची परिस्थिती थोडीशी, वातावरण बघा आता काय झालंय की काँग्रेसच्या नेत्याला, काँग्रेसच्या सगळ्या लोकांना सोशल मीडियावर जे वातावरण दिसते ना, त्याच्यावरून असं वाटतं की त्यांना अरे आमच्यासोबत खूप लोक आहेत, भाजपच्या विरोधामध्ये लाट आहे. पण मुळात तसं नाहीये. ऍक्च्युअल ग्राउंडवर जर आपण गेलात तर ते परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही मला सांगा, आता उदाहरणार्थ मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, मी काँग्रेसचा बूथवरचा पदाधिकारी आहे, मी बूथवर काम केलं, चांगलं काम केलं, पण मी माझ्यासारखे हजारो लाखो कार्यकर्ते असतील, त्यांच्यावर राहुल गांधींचा किंवा काँग्रेसचा विश्वासच नाही. ते म्हणतात मतचोरी झाली. मतचोरी म्हणजे तुम्ही तिथं बूथवर काम करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर तुम्ही अविश्वास दाखवता, बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही असं तुम्ही सांगताय, किंवा बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला समजत नाही, त्याच्यासमोर मतचोरी झाली, त्याच्यासमोर मतदानामध्ये घोळ झाला. म्हणजे तुमच्या कार्यकर्त्याला, तुमच्या स्थानिक नेत्याला तुम्ही असक्षम दाखवताय, कारण तुमचा मुद्दा जो आहे मतचोरीचा तो सोशल मीडियावर आणि टीव्ही माध्यमावर तुम्हाला ते सिद्ध करायचं आहे. इथे याच कारणामुळे कार्यकर्ते खचून जातात ना. मी मागच्या निवडणुकीमध्ये समजा काँग्रेसचा कार्यकर्ता असेल, मी जर त्या ठिकाणी चांगलं काम केलं असेल, तरी माझ्या वरिष्ठ नेत्यांकडून, वरिष्ठ लोकांकडून जर सांगितलं जात असेल की मतचोरी होते, तर माझ्यावरच आरोप आहे ना तो. निवडणूक आयोगासोबतच तो तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांवर सुद्धा तो आरोप आहे. ह्याच्यामुळे थोडंसं अजून त्या काँग्रेसमध्ये उतरती कळा लागली, ते कार्यकर्ते नाराज होत चाललेत. आणि परत काँग्रेसच्या बाबतीत असंही म्हटलं जातं की, म्हणजे बीजेपी आणि काँग्रेसच्या बाबतीत, की बीजेपी 24/7 आणि 365 डेज पूर्ण इलेक्शन मोडमध्ये असतो भाजपा, बरोबर, आणि त्या उलट काँग्रेसचं आहे. म्हणजे ते 24/7 आणि 365 डेज कधीच इलेक्शन मोडमध्ये नसतात. बघा ना, हल्लीचं जर उदाहरण द्यायचं झालं, मागच्या 2-3 वर्षापासून राहुल गांधी थोडंसं ऍक्टिव्ह झालेत. ती त्यांची भारत जोडो यात्रा काढली, त्याच्यानंतर ते हळूहळू, त्याच्या आधी तर ते फक्त ट्विटच करायचे आणि आपलं म्हणणं काय ते मांडायचं आणि आपलं काम वैयक्तिक आयुष्यामध्ये जे काय करायचे करायचे. आता मागच्या 2-3 वर्षापासून ते ऍक्टिव्ह झालेत, पण त्यांच्या अवतीभोवती जो गराडा आहे ना, तो थोडंसं काय म्हणू आपण त्याला, डाव्या विचारसरणीचे लोक आहेत, त्यांना सल्ले देणारे, त्यांच्या राजकीय रणनीती आखणारे, त्यांना प्रत्येक निवडणुकीला काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे सांगणारे सगळे जवळपास डाव्या विचारसरणीचे आहेत. आणि त्या लोकांचा आता ग्राउंड टच राहिलेलं नाहीये. बरोबर. ग्राउंड मधून जोपर्यंत वरच्या नेत्यांना इनपुट जात नाही, तोपर्यंत वरचे नेते प्रॉपर स्ट्रॅटेजी करत नाही आणि स्ट्रॅटेजी करून इम्प्लिमेंट करता येत नाही. मागच्या काही दिवसातलं आपण बघूया की राहुल गांधींनी किती महाराष्ट्र दौरे काढले, आणि वर्सेस नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील, ह्यांचे किती दौरे निघाले.
मोदीजी आणि अमित शहाजी हे वाट पाहत असतात, कसला इव्हेंट राहील, लोकांसोबत कसं बोलता येईल, लोकांसोबत कशी चर्चा करता येईल, लोकांना कनेक्ट कसं करता येईल. कुठलाही धार्मिक कार्यक्रम असतात त्यावेळेला सुद्धा त्यांच्या दौरे असतात, येत असतात. ते भाजपचं ते राजकारणच राहिलंय. जनसंपर्कातून ते लोक पुढे काम करत जातात, त्यांनी केलेलं काम सांगत जातात आणि त्याच्यातून लोकांचा विश्वास जिंकत जातात. हे भाजपचं आहे. काँग्रेसचंही आधी होतं, पण आता हळूहळू ते कल्चर कमी होत चाललंय, कारण त्याच्याकडे नेते आणि कार्यकर्ते फारसे उरलेले नाहीत. पण हा मग सिरियसनेस कधी येईल? कारण आता एवढ्या निवडणुका झाल्या, प्रत्येक निवडणुकीमध्ये सपशेल अपयश येते, म्हणजे थोडं बहुत पण नाही, पूर्ण अपयश. त्यांना ते मान्य पण करायचं नाही ना, आणि मान्य करायचं नाही. आता तुम्ही निवडणुकांचे कल येण्याच्या पासूनच त्यांचे सुरू झाले. बाळासाहेब थोरात आले, गडबड झाली का बघावं लागेल. विजय वडेट्टीवार आले, आम्हाला अपेक्षित नव्हतं, त्याने 10,000 का दिले वगैरे. अरे निवडणूक आहे, निवडणुका 10,000 त्यांनी योजना काढली. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना होती, तसं बिहारमध्ये त्यांनी महिला रोजगार योजना म्हणून त्यांनी काढली. प्रत्येक महिलेला 10,000 रुपये दिले. 75 लाख महिलांना त्या ठिकाणी 10,000 रुपये दिलेत. तर तुम्ही का दिले असं थोडी म्हणणार आहे. तेजस्वी यादवनी पण म्हणले ना की प्रत्येक घराला मी सरकारी नोकरी देईन. तर निवडणुकामध्ये जे सत्तेत आहेत किंवा जे सत्तेत येऊ पाहतात ते लोक जनतेला प्रॉमिस देतात, जनतेला जाहीरनाम्यामध्ये ते सांगतात की आम्ही हे करू ते करू. पण जनतेला कुठला मुद्दा, कुठला विषय फिजिबल वाटेल, कुठला डुएबल वाटेल किंवा कुठला होईल असं वाटतं, त्यांना ते लोक स्वीकारतात. पण म्हणजे हाच याचा अर्थ आहे की लोकांना काय हवंय हे काँग्रेसला अजून कळालेलंच नाहीये. त्यांना कळालंय पण त्यांना मान्य करायचं नाहीये. ते प्रत्येक वेळेस येणार, निवडणूक आयोग दोषी आहे म्हणणार, न्यायालय आमचं ऐकत नाही म्हणणार, मीडिया आमचं दाखवत नाही म्हणणार, आणि ऍक्च्युअल ते जे मूळ कारण आहेत त्या कारणावर ते कामच करणार नाहीत. बॅक टू टेबल जायचं, त्यांनी ग्राउंडवर जायचं, गावातले त्यांची कार्यकारिणी बघायची, तालुक्याची कार्यकारिणी बघायची, जिल्ह्याची कार्यकारिणी बघायची, कार्यकर्ते जोडायचे, कार्यकर्त्यांना प्रशिक्षण द्यायचं, महत्वाचे मुद्दे उचलायचे. महत्वाचे मुद्दे नाहीच, एकच. राहुल गांधींनी बोलली वोट चोरी, तर गावातला कार्यकर्ता पण वोट चोरी म्हणणार, जिल्ह्याचा पण वोट चोरी म्हणणार, राज्याचा पण नेता वोट चोरीच म्हणणार. कन्स्ट्रक्टिव्ह कार्यक्रम दिला पाहिजे. जसं भाजपकडे कार्यक्रम असतात, प्रत्येक महिन्याला, प्रत्येक 2 महिन्याला त्यांच्याकडे ठरवून दिलेले कार्यक्रम असतात, प्रत्येक समाजाचे कार्यक्रम असतात, प्रत्येक वर्गाचे कार्यक्रम असतात. मुलांसाठीचे वेगळे कार्यक्रम, महिलांसाठीचे वेगळे कार्यक्रम, ST, SC, OBC, मराठा, जे प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गासाठी वेगवेगळे कार्यक्रम असतात त्यांच्याकडे. शहरी लोकांसाठी वेगळे कार्यक्रम, ग्रामीण भागातील लोकांसाठी वेगळे कार्यक्रम, सुशिक्षित लोकांसाठी वेगळे कार्यक्रम, आणि जे आता विद्यार्थ्यांसाठीचे वेगळे कार्यक्रम, असे भाजपचे कार्यक्रम असतात. पण काँग्रेसचे तसे कार्यक्रम लोकांमध्ये दिसत नाहीत. काँग्रेसने आता खरं तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे, बसलं पाहिजे, सर्वांनी डिस्कशन केलं पाहिजे, आपलं काय चुकते आणि ते मान्य केलं पाहिजे. हेच आता त्यांच्याकडे एकमेव उपाय राहिलेले आहे. महाराष्ट्र काँग्रेसबद्दल आपण जर बोलायचं झालं तर हीच त्यांची आहे. आता भाजप आणि एनडीएची निवडणूक चांगली झाली. एनडीए जवळपास 200च्या आसपास आहे. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा भाजपकडे रीग लागेल. आता जो ट्रेंड आहे बीजेपीकडे तर लोकांचा आहेच आहे ओढा, पण आता ह्या निवडणुकीतल्या विजयामुळे परत तो फ्लो अजून वाढेल. अर्थातच, कारण लोकांना काय, डुबत्या नावेमध्ये थोडी आपण प्रवास करायला तयार. आपण कुठल्याही चांगल्याच नावेमध्ये प्रवास करणार ना. त्यामुळे आता ह्यात ही चांगली नाव कुठले, भाजपसोबत आघाडी करा, युत्या करा आणि सत्तेमध्ये या. बरं, एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की एवढ्या सगळ्या राज्यामध्ये भाजप नंबर 1चा पक्ष आहे, इन्क्लुडिंग महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपला खूप मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालं, 132 जागा मिळाल्या. पण एवढं बहुमत असताना भ्रष्टाचारांना सोबत घेण्याची नामुष्की का आली भाजपवरती? बघा, भ्रष्टाचारांना सोबत घ्यायची नामुष्की का आली याचा जर आपण प्रश्न जर विचारला गेला तर भाजपकडे याचं उत्तर काय असतं. भाजपवाले म्हणतात की हे राजकारण आहे, आम्ही काय भजन करायला, आम्ही काय वारकरी नाही, आम्ही काय कीर्तन करायला आलं नाही. जसं आमच्यासोबत खेळी केली जाईल तसं आम्ही पुढे खेळी करणार. जसं 2019ला आमचं म्हणजे भाजपचं बहुमत असताना शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन आघाडी केली आणि भाजपला 2.5 वर्ष सत्तेच्या बाहेर ठेवलं. हा एक राजकीय त्यांची खेळी होती. त्याला उत्तर म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेला आणलं, त्यांनी अजितदादाला आणलं. आता आपण जर तुम्ही उदाहरण जर घ्यायचं झालं तर काय बोललं जातं की भाजप हे आपल्या घटक पक्षाला, आपल्या मित्र पक्षाला संपवतं असं बोललं जातं. पण बिहारमध्ये तसं होताना दिसलं नाही. बिहारमध्ये भाजपने जेडीयूला 102 ठिकाणी निवडणुका त्यांनी 102 जागा दिली. जेडीयू पण त्या ठिकाणी भाजपच्या सोबतच आहे. उलट ज्या वेळेस 2020ला जर आपण बघायला गेलं तर भाजपच्या जागा जास्त असताना सुद्धा नितीश कुमारला मुख्यमंत्री केलेलं. तर भाजप आपल्या अलायन्स सोबत
लॉयल राहतं. भाजप आपल्या अलायन्स सोबत त्यांनी जे प्रॉमिस केलं ते करतात. आता महाराष्ट्रामध्ये अलायन्स भाजपला तोडता येणार नाही, कारण ही जी अलायन्स होती ती प्री पोल अलायन्स होती, निवडणुकीच्या आधी केलेली युती होती. त्यामुळे आता त्यांना तोडता येणार नाही. भाजपला जर हवं असलं असतं तर त्यांनी निवडणुकीचा निकाल लागला 137 132 प्लस. पण डायरेक्ट तोडता येत नाही म्हणून काहीतरी असे वेगळ्या मार्गाचे प्रयत्न चाललेत का? आता बघा ना, म्हणजे पार्थ पवारांचा घोटाळा उघड झाला, वेगवेगळे घोटाळे उघड होत आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री असतील किंवा आपल्या तिकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री असतील, ह्या दोघांचेच घोटाळे उघड होत आहेत. बीजेपीतल्या एकाही मंत्र्याचा भ्रष्टाचार उघड होत नाहीये. उघड असेल तर समजा उघड कोण करते? बीजेपी करते. कारण सरकारमध्ये जे लोक असतात त्यांना ज्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. तर बाहेरचा माणूस काय करतो, एखादा प्रश्न विचारतो आणि शांत बसतो. माहितीच्या अधिकाराखाली काय सगळ्या गोष्टी बाहेर येत नाहीत. आता माहितीचे अधिकार असेल किंवा एखादा आता अंजली दमानिया झाले किंवा तो आता नव्याने आलेले विजय कुंभार झाले, जे माहितीचे अधिकार आहे, जो विजय कुंभार यांच्या माहितीच्या अधिकाराच्या माहितीवरूनच हे जो पार्थ पवाराचा जो पुण्यातली जमीन आहे महारवतनाची, त्या जमिनीचा त्या ठिकाणी जो कथित घोटाळा बाहेर आला आणि तो जो सौदा होता तो रद्द झाला. पण त्याच्यावर आवाज कोणी उठवलं? विरोधी पक्षातील नेत्यांनी उठवलं. आणि तो बाहेर कोणी काढला? माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी. कारवाई कोणी केली? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. मुख्यमंत्र्यांनी काय केलं? हा जो त्यांनी कारवाई कुठे झाली अजून? झाली ना कारवाई, म्हणजे त्या तहसीलदारला त्यांनी निलंबित केलं. तहसीलदाराला निलंबित केलं, पण ज्यांची 99% भागीदारी आहे त्या पार्थ पवारांवरती काहीच कारवाई झालेली नाही अजून तरी. FIR पण दाखल झालेला नाही, कारण तो सौदाच त्यांनी रद्द केला. त्यामुळं पार्थ वाचले. पण तो जो वेवर तो काय म्हणू आपण त्याला, सबसिडी जो होता, उद्योग विभागाकडून जी सबसिडी मिळत होती एखाद्या कंपनीला घरी जागा घेताना, तो जो करामध्ये जी सवलत मिळते ती सवलत 21 कोटी रुपयाची होती. जे सर्वसाधारण लोकांना लाखो रुपयामध्ये, एखादं घर जर घेतलं, एखादं फ्लॅट घेतलं, एखाद्या जमीन घेतली तरी ते लाखो रुपये भरावं लागतं. पण ते अजित पवार आणि त्यांचा मुलगा ते असल्यामुळे त्यांना 21 कोटी रुपयाच्या त्या ठिकाणी करमध्ये सवलत देण्यात आली. ती सवलत त्या तहसीलदारांनी कुठल्या निकषावर रद्द केली म्हणून त्या तहसीलदारावर कारवाई झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे नाही बघितलं की अजितदादाचा मुलगा पार्थ पवार आहे म्हणून त्यांनी तो सौदा असाच कंटिन्यू करू दिला नाही किंवा ती जी जमीन त्या अजित पार्थ पवाराच्या घशात घालू दिली नाही. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी करतायत. हे का करतात? तर त्यांच्याकडे बहुमत आहे. अजितदादा जरी गेले तरी त्यांना फरक पडणार नाही, पण ते घालवत नाही त्यांना. ते त्यांचं काम त्या पद्धतीने करतात. आता मागच्या काही दिवसापूर्वी बातम्या आल्या की अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार, मग ते अजित पवार सत्तेच्या बाहेर पडणार. तसं होताना काही दिसत नाहीये. कारण अजित पवारला माहित आहे जोपर्यंत मी सत्तेत आहे तोपर्यंत माझं भलं आहे. मी एकदा सत्तेच्या बाहेर गेलो तर मला काय मिळणार आहे? सेम विथ एकनाथ शिंदेला पण तेच आहे. जोपर्यंत मी सत्तेत आहे, जरी त्यांना पचत नसेल, अजूनही मी मुख्यमंत्री आहे, अजूनही ते स्वीकार करत नसेल त्या गोष्टीचा, तरी पण सत्तेचा जो आश्रय आहे ते कोणाला नको. बीजेपीला कॉन्फिडन्स आहे की आपण कोणालाही सोबत घेतलं, भ्रष्टाचारांना सोबत घेतलं तरी सुद्धा आपला विजय निश्चित आहे, असं बीजेपीला वाटत राहणार कायम. कारण त्यांच्याकडे कामं पण आहेत ना. ते लोक कामं पण दाखवत असतात. त्यांच्याकडे यंत्रणा इन द सेन्स लोक म्हणतो काम करणारे, बूथवरचे लोक, तालुक्याचे लोक, जिल्ह्याचे लोक, पक्षासाठी काम करणारे लोक, प्रत्येक वर्गासाठी काम करणारे लोक त्यांच्याकडे आहेत. अजितदादा आले त्यांच्यासोबत आले, त्यांचा घाटा झाला का? नाही. अजितदादा आले, 41 जागा निवडून आणले. नुकसान झालं का त्यांचा? नाही झाला. एकनाथ शिंदेनी 57 जागा निवडून आणली. भाजपचं नुकसान झालं का? उलट युती मजबूतच झाली ना. आणि ते कुठं त्या लोकांना घेतात. जिथं भाजप मजबूत नाही त्याच ठिकाणी ते लोकांना घेतात, बाहेरच्या पक्षातल्या लोकांना घेतात आणि मित्र पक्षांना जोडतात. म्हणजे खरंच असं वाटायला लागलंय की देवेंद्र फडणवीस पार्थ पवारांना पाठीशी घालतायत. मला थेट प्रश्न आहे तुम्हाला, देवेंद्र फडणवीस पार्थ पवारांना पाठीशी घालतायत का नाही घालतायत असं जर आपण त्यांना प्रश्न विचारतो, भाजपचे लोक म्हणतात की आम्ही तो जो सौदा होता तो रद्द केला, त्या तहसीलदारांवर आम्ही कारवाई केली. आता पार्थ पवार स्वतः अजितदादाला पत्रकारांनी विचारले की तुम्हाला माहिती आहे काय? अजितदादा स्वतः म्हणतात मला या सौद्याबद्दल, या खरेदीबद्दल मला काही माहित नाही, कदाचित पार्थ चुकलं असेल, त्याला माहित नाही. सरळ खोटं बोलतात अजित पवार. कारण अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आता इथनं पुढं काय करायचं असेल तर वकिलांचा सल्ला घ्या, त्या जागेबद्दल टायटल बघा, तरच मग सौदे करा.
असं त्या ठिकाणी अजित पवार बोलतात. आणि याच्यावरती महाराष्ट्रातली प्रत्येक जनता विचार करते की एखादा मुलगा 300-400 कोटी रुपयाची जमीन घेतो आणि आपल्या वडिलांना सांगत नाही, असं होत नाही. म्हणून महाराष्ट्र जनतेला हे सत्य काय ते कळतं. गेम फसला म्हणून फसला, पकडला तो चोर, या भूमिकेनुसार त्या ठिकाणी त्याच्यावरती आरोप करण्यात आले. एक स्पष्ट म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांनी पार्थ पवार यांच्यावरती थेट कारवाई करायला हवी. कारण समजा जरी कारवाई केली तरी अजित पवार काय करणार आहेत. आता मध्यंतरी अशा बातम्या आल्या की अजित पवार मीटिंग मधून निघून गेले, त्यांना राग आला तर ते काय करणार आहेत. काय कारवाई करावी, कशाबद्दल कारवाई करावी म्हणजे जो काही गैरव्यवहार झालाय त्यावरती कारवाई. व्यवहार रद्द झाला म्हणजे असंच झालं ना की उद्या मी कुठेतरी जाऊन चोरी करणार आणि माझी चोरी पकडली तर तो मुद्देमाल मी परत करणार आणि मग मला पोलीस सोडून देणार. चोराला म्हणायचं बाळा आता चोरी करू नकोस असं म्हटल्यासारखं ते झालेलं आहे. आणि याचा उत्तर भाजपचे लोक देतील. ठीक आहे, म्हणजे आता येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कळून येईलच की कोण कुठला पक्ष किती ताकदवान आहे. भ्रष्टाचारांना खरंच लोक साथ देतात का, जे प्रामाणिक लोक आहेत त्यांना साथ देणार, हे येत्या काळामध्ये कळेलच. तुम्ही इथं आहात आणि विश्लेषण केलं सविस्तर, त्याबद्दल आभारी. धन्यवाद. आजच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबणार आहोत. पण एक नेहमीची आठवण, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.